आता मार्गशीर्ष उपवास पण संपले, तर मला तर असं वाटतंय संडेला सर्वांच्या घरी मोस्टली नॉनव्हेजच बनणार आहे. कुठला पुलाव करणार आहेस मम्मी आज संडे स्पेशल? व्हाईट पुलाव, चिकन व्हाईट पुलाव. माझी दादी खाणार. तुला स्ट्रॉबेरी मिल्कशेक नाही पाहिजे? मग ते तिथं आपल्या टीव्ही जवळ मिक्सर आहे ना, ज्युसर ते घेऊन ये जा. शिवाय आज लय उशीर झाला खरंच. आज 3 वाजतील आपल्याला. संडेला उशीरच होतो. तिने बघ काय आणलं. हा आता घे. हा मम्मा ते गरम पाणी करायचंय. मी गरम पाणी नाही, मग गरम पाणी पण करायला लागेल. एक काम कर, तिथं आहे ना काय असं छोटंसं असे लंबा मिक्सर ज्युसर, ते तिने बघितलं नव्हतं. भाऊने आता चिकन आणलंय, मम्मीने त्याच्या अगोदर सर्व जे लागणारं साहित्य ते कापून वगैरे ठेवलंय. अरे बापरे, थँक्यू. हे बाई, हे याला बोलतात ज्युसर. तुला समजलं नाही ना अगोदर, मग याच्यात मी तुला मिल्कशेक बनवून देणार आहे. मम्मा काय बनवणार आहे मी? मिल्कशेक कसला येणार दाखव मम्माला. काय बोलतात त्याला? शॉप. ओके. काय आहे हे दूध टाकून बनवणार ना तू? दुधाचंच असतं मम्मा. बाई 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 मग अगं हे आलू आहे, ही स्ट्रॉबेरी आहे तुझी. स्ट्रॉबेरी पण लागणार ना मम्मा ज्यूस बनवायला. मग हे तुला मग मी बनवून देणार, मग तू पीत बस. सोनीने मला सगळं हे करून दिलं रेडी. व्हाईट पुलाव बनवायसाठी, चिकन व्हाईट पुलाव बनवायसाठी. पण तिला माझ्या हातचा आवडतो म्हणून ती मला बोलली मम्मी तू बनव, कारण ती बनवते छान, ती पण बनवते. काय काय टाकलंयस याच्यात? याच्यात सगळं गरम मसाले टाकले, थोडेसे, जास्त नाही टाकले मी गरम मसाले. मला साधाच व्हाईट पुलाव आवडतो. तिला मिल्कशेक बनवून द्यायचं का बाई माझ्या दादू मला. थोडंसं कांदा काढून घ्यायचं, मग परत मी घेतो गार्निशिंग साठी का? काय काय घेतलंय मसाल्यामध्ये? वाटणमध्ये मिरची हिरवी, लसूण आणि अद्रक आणि कोथिंबीर, बस हेच वाटायचं. ते पण जाड जाड वाटायचं. पाणी नाही टाकलंयस ना? नाही, पाणी टाकायचं सगळं लागलं तर थोडंसं. मला कांदा करायला लागला इथे. हे मम्मा इकडे ये, मी बनवते तुला. पडी ये तू. कोणी मारलं माझ्या बघूला? कोणी मारलं ग माझ्या दादीला? अजून कांदा टाकलास का? हा, आता हे टाकलं. ते काढून घेतलं ना. अच्छा, ते गार्निशिंग साठी काढलंय ना. थोडंसं जास्त गडबड झाली ना आज मामा. त्या बाजूला ना पाणी ठेवायला पाहिजे. याच्यात ना व्हाईट पुलावमध्ये कधी पण ना टमाटर कमीच टाकायचं, कारण दही टाकायचं आहे त्याच्यात. आणि दह्याने कसं व्हाईट पण राहतं, चव पण लागते, आंबटपणा येतो पुलावला. व्हाईट पुलावमध्ये टमॅटो नाही टाकलं तरी चालतंय, पण एक टाकलाय मी. टाकतात ते काय काय टाकलाय. मग तू तिकट खात जा ना गं. हे छान छान असं पुलाव खायचं,
चिकन खायचं, चुचू काय आपलं लेग पीस खायचं, भाजी चपाती खायची, तिखट खायचं बघू. लवकर मोठं होणार. तुला मोठं नाही व्हायचं, मोठं नाही व्हायचं, तुला छोटंच राहायचं आहे. तू छोटी सुलकी राहणार का? वाटण तर वाटण टाकते हिरवं, कारण ना वाटण टाकून ना थोडंसं शिजायला पाहिजे. हा, ओ माय गॉड, माझे मग वेण्या घालणार ना शाळेत जाताना. तू वेण्या घालणार मग शाळेत जाताना. माझी पोरबाई वेण्या घालून मस्त जाणार. मम्मा पण शाळेत जायची ना, वेण्या घालायची ग. हो, मोठे होते मम्माचे केस. मम्माचे केस खूप मोठे होते ग. याच्यात ना हळद नाही टाकायची. व्हाईट पुलाव मध्ये हळद बिलकुल नाही टाकायची. दही फेटून तू ना मम्मा दही खाऊ नको, तुला जाम थोडस हे होऊ दे. मी दादीसाठी मिल्कशेक बनवते. बघा माझ्या परीसाठी ना मी स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवते मस्त छान वाला. मामाला दे ना तू. ती पण आली. अरे माझ्या परूला स्ट्रॉबेरी लय आवडते का बाई. है ना मामा? हे ठेवून दे फ्रीज मध्ये. बघ तिथे असेल जागा तर ठेव. मामा आणि तुझ्या नो, मी नाही करणार आहे. हे बघ, याच्यामध्ये दूध आणि स्ट्रॉबेरी आणि मध. साखर नाही टाकायची मम्मा. थोडस दूध टाकू अजून, लय घट्ट वाटतंय. हा मला बघ बरं. गोड नाही पण तिला आवडत असेल तर आवडेल. साईडला हो थांबा. आता याच्यात ना मी हे दोन बटाटे होते कापले. आम्हाला बटाटे आवडतात त्याच्यामध्ये पुलावमध्ये. माझ्या सोनीला पण आवडतात बटाटे, खूप आवडतात तिला. आणि आता दही टाकते मी पुलावमध्ये. खरं म्हणजे टोमॅटो नाही टाकायचे, दही टाकायचे. दह्याने टेस्ट चांगली येते. दही टाकल्याच्या नंतर ना गॅस थोडा स्लो करायचा. चांगलं त्याला हे करायचं. कोणच्या तो तिथं मग दे तिचा. थांबा मग मला द्यायला सांगते मी. मामाने तू यायचं. हॅलो, आईने बनवून दिलं ना स्ट्रॉबेरी ज्यूस. बघ आता कसं आहे. टेस्ट करून सांग कसा झालाय मम्मा. छान झालं. छान आहे ना. जा पी बस. जा. कधीपासून स्ट्रॉबेरी ज्यूस करत होती. स्ट्रॉबेरी मिल्कशेक. दादी दादी आशिष माझा आवाज ते खराब घेऊन जा झाला, बाहेर, थोडं ते तुलाच समजून ठेवलंय. घ्या. ते घेऊन जा ना. आता याच्यात ना मी मीठ नाही टाकलंय अजून.
मीठ टाकायचं आहे आता. आता मीठ टाकते. पिंक सॉल्ट, हिमालयन पिंक. मीठ टाकलंय मी आता याच्यात. आज तुम्ही काय बनवलंय जेवणाला? संडे स्पेशल. मोस्टली तर आता कसं मार्गशीर्ष उपवास संपलेत ना, आता मार्गशीर्ष उपवास पण संपले, तर मला तर असं वाटतंय संडेला सर्वांच्या घरी मोस्टली नॉनव्हेजच बनणार आहे. माझा आवाज थोडा खराब झालाय, बसलाय ॲक्च्युली, तर समजून घ्या थोडंसं. नाही ते विक्स वगैरे लावून दुपारी झोप जरा. पाणी उकळायला टाकायचं आहे का ह्याच्यामध्ये? पाणी टाकून पाणी टाकल्यावर तांदूळ तिकडे ठेव. तांदूळ धुवून घेते, हे हलवून घे. 1.5 किलो तांदूळ आहेत, असे वडा कोळम तांदूळ आहेत बारीकवाले. पुलावला ह्याची टेस्ट खूप छान येते ना, मग आम्ही मोस्टली हेच यूज करतो पुलावला वगैरे, आणि आपला दम बिर्याणीला पण छान होतं, पण पुलावला जास्त मोस्टली हे प्रेफर करते मी. तर चिकन किती किलो आहे मम्मी? 1 किलो. 1 किलो चिकनमध्ये 1.5 किलो तांदूळ ॲड करतो आम्ही. थोडंसं पाणी नको, मला जर आवाज बसलाय ना म्हणून मम्मीच बोलणार आहे. इरिटेड. छान मिक्स करून घ्यायचं. आणि हे गार्निशिंगचे जे ऑनियन आहेत ना मम्मीने जे केले ठेपले, ते नंतर ना मम्मा लास्टला कोथिंबीर आणि ते टाकायचं. पुदिना नाही टाकला ग, पुदिना पण टाकू. मला आवडतो हा पुदिना. एवढं काय म्हणजे हे नाही पुदिन्याचं. ज्यांच्याकडे अवेलेबल असेल ते टाकू शकता, पण आता अवेलेबल नाही आहे ना. मस्त होतं पुदिन्याने पण. पुलावमध्ये मोस्टली पुलाव असलं ना छान होतं. बाय, नंतर भेटूया. झाल्याच्या नंतर कशी आहे झाले पुलाव नक्की सांगते तुम्हाला. तर पुलाव होतोय ना तोपर्यंत मम्मी कुशुंबर बनवून घेते. झालंय का मम्मी व्यवस्थित? हा किती मिनिटं लागले? काय नाही, 20 मिनिटामध्ये झालाय पुलाव तयार सगळा. 20 मिनिटामध्ये झालं, पण किती मिनिटं दमत ठेवलंस? 5 मिनिटं. हा, 5 मिनिटं दमायला ठेवलं. आणि आता त्याच्यावर तोपर्यंत मम्मीने कोशिंबरचं पण सर्व सलाड वगैरे कापून घेतला. आपल्याला टाइम नाही लागत. आपल्याला मम्मीला टाइम नाही लागत, ती माझी मम्मा आहे, मला लागतं थोडाफार. तू पण आता करते का बाई? आता मी पण मम्मा झाली आहे ना. तू पण एक मम्मा आहे ना आता, आहे ना? जा ना. मम्मा झाल्यावर सगळं झटपट पटापट. पुलाव आहे ना लवकर होतो. बिर्याणी, आणि मला पुलावच आवडतो. बिर्याणी, दम बिर्याणीपेक्षा आहे ना मला पुलाव आवडतो. मला पण पुलाव आवडतो, पण दम बिर्याणी पण तेवढी त्याच्यापेक्षा जास्त आवडते. बोल. पुलाव दमत ठेवला तेव्हा पटकन मी याची तयारी करून घेतली, सॅलडची. झाकण ठेवलंय, हे जातील. आता माझ्या परीसाठी फक्त कलेजी फ्राय करायची आहे,
कारण ती तिखट खात नाही, बिलकुल खात नाही तिखट. तिच्यासाठी कलेजी फ्राय करायची. मग झालं, मग आम्ही जेवायला बसणार. आज खूप उशीर झालाय, खूप उशीर झालाय आज. तिचे पप्पा पण येतील सोनीचे आता, सोबतच सगळे आम्ही जेवायला. जेवताना भेटूया. बघूया कसा झालाय पुलाव. मम्मा हे बघ तुझी कलेजी. तुला आवडते ना? हा, बस इथे चल. भावलीची केस विचारते ना, आता बस झालं. उशीर 3 वाजले. हे दादी ये चल, तू पण जेवायला बस. काय भाऊ? आशिषसाठी म्हणजे त्याचा आवडता बिर्याणी, पुलाव, कालवण, चिकनचं कालवण आणि भाकरी. म्हणजे पोराला बाहेरचं काही नको. त्याला फक्त घरगुती. त्याच्या आईचं एवढं जेवण मम्मी छान बनवतो, तो काय बाहेरचं खाणार आहे. हा, बायको आहे. तू बनवशीलच ना तेव्हा पण. हा का माझे म्हणजे ती आल्यावर बाहेरचं खाण्यापेक्षा मग हा. तू बनवलेलं बरं आहे ना. एक खटपट ये चल. काय झालं? हे किती try केलं ना. अरे कोशिंबीर. कुठे चालली? तिचं बाबा सगळं घेऊन फिरते. ये घे मम्मा तू बस खाली जेवायला. इथे हे सोनी चल बाई तू पण बस. हो हो. बस बस. नाही तुझा लेग पीस कुठे गेला? ऑनियन टाक मला, फ्राईड ऑनियन. बस बस. हा भेटला तुझा. परू कलेजी खा. तुझा आवाज कसा झाला? तिचं काय आहे? तिचं भाऊलीला झाले कलेजी फ्राय. आता मी टेस्ट करून सांगते की पुलाव कसा झाला. काय खाते? कशी झाली? झूम कर तुझ्यावर छान. आहे फक्त. मस्त झालाय पुलाव. कसं झालंय? छान आहे ना? के बनवला बाबा आता कसं घाई आपण दोघींनी बनवलंय. आईने बोललं आमच्या केली ती आईने काय बनवलं? कलेची. कलेजी फ्राय. चला तर बाय गाईस. आता भेटूया Bye, नेक्स्ट guys. व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. बाय.